महाराष्ट्र आणि गोव्याजवळ अरबी समुद्रात आजपासून कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। यामुळेच रायगड, रत्नागिरी, मुंबई आणि पालघर जवळ 22 ते 24 मे दरम्यान समुद्र खवळण्याची शक्यता आहे। खोल समुद्रात जोरदार वारे वाहण्याची शक्यता असून मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। मच्छीमारांनी खोल समुद्रात जाणं टाळण्याचं आवाहन हवामान खात्याने दिलंय। हे चक्रीवादळ 24 मे पर्यंत अधिक तीव्र होऊन उत्तरेकडे सरकणार आहे। त्यामुळे राज्याच्या किनाऱ्याला थेट धोका नसला तरी समुद्र या काळात खवळलेलाच राहील। पुढचे 4 दिवस समुद्र खवळलेला राहणार आहे। दरम्यान अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे समुद्र खवळलेला असेल आणि त्यामुळेच मच्छीमारांना खोल समुद्रात जाणं टाळण्याचं आवाहन हवामान खात्याने दिलंय। हे चक्रीवादळ 24 मे पर्यंत अधिक तीव्र होणार असल्याची शक्यता वर्तवली जाते, तर ते अधिक तीव्र होऊन उत्तरेकडे सरकणार आहे। मंगळवारी राज्यासह मुंबईत देखील पावसाने जोरदार हजेरी लावली होती। मुंबई, पुण्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाणी देखील साचलेलं होतं। मोठा पाऊस पडलेला होता। या दरम्यान मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावलेली होती। या दरम्यान मुंबईमध्ये काही प्रमाणात लोकल सेवा देखील उशिराने धावत होती आणि अचानक आलेल्या पावसामुळे मुंबईकरांची मात्र तुर्तास तारांबळ आली होती। आज देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। एकंदरीत 24 मे पर्यंत पाऊस पडेल। हा पाऊस मेघगर्जनेसह पडणार आहे। तसंच 30 ते 40 किलोमीटर प्रमाणे तासी हे वारे वाहणार आहेत असं देखील हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आलेलं आहे। आपण पाहतोय गेल्या अनेक दिवसांपासून वातावरणात बदल होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मुंबईत काही प्रमाणात उकाडा देखील जाणवत असतो, परंतु काल संध्याकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावलेली होती। यामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसलेला होता। आता देखील अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार व्हायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळेच 24 मे पर्यंत अरबी समुद्र खवळण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे। यामुळे रायगड, रत्नागिरी, मुंबई, पालघर परिसरात समुद्र खवळणार असल्याचं सांगितलं जाते। खोल समुद्रात वेगाने वारे वाहणार आहेत आणि त्यामुळेच हवामान खात्याकडून मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। मुंबईला देखील मोठा समुद्रकिनारा लाभलेला आहे आणि याच समुद्रकिनारी लोक पर्यटनासाठी जात असतात। मोठ्या प्रमाणावर लोक पर्यटनासाठी या ठिकाणी जात असतात, तर त्या लोकांनी देखील खबरदारी बाळगायची आहे। हवामान खात्याकडून हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे की येत्या आजपासून म्हणजे बुधवारपासून ते अगदी 24 तारखेपर्यंत जो येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे, त्या दरम्यान लोकांनीच म्हणजे मुंबईकरांनी याची काळजी घ्यायला हवी आणि निश्चित असं वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडायला पाहिजे। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरखासह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।